नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। ठाणे जिल्ह्यात महिला शक्तीचा कौल ठरणार निर्णायक। ठाणे, कल्याण व भिवंडी लोकसभा क्षेत्रात 65,000। ठाणे, कल्याण व भिवंडी लोकसभा क्षेत्रात 65,01,771 मतदार। ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या 3 लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 65,01,771 मतदार असून यामध्ये 29,94,315 महिला मतदार आहेत। त्या एकट्या ठाणे लोकसभा क्षेत्रामध्ये 11,27,995 महिला मतदार आहेत। त्यामुळे ठाणे जिल्ह्यात महिला शक्तीचा कौल निर्णायक ठरणार असल्याचं दिसून येत आहे। जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी या संदर्भातली पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली। नवमतदारांचा टक्का लक्षणीय वाढला असला तरी ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा क्षेत्रात अंतिम मतदार यादीत एकूण 65,01,671 मतदार असून यामध्ये 35,06,082 पुरुष तर 29,94,315 महिला तर 1,274 इतर मतदार आहेत। यंदा 82,327 नवमतदार वाढले असून तरी एकूण 1,28,000 मतदार वगळण्यात आल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे। ठाणे जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या लक्षणीय वाढली आहे। भिवंडी मतदारसंघामध्ये 9,33,810, कल्याण लोकसभेमध्ये 9,32,510 आणि ठाणे लोकसभा क्षेत्रामध्ये 11,27,995 महिला अशा एकूण 29,94,315 महिला मतदार आहेत। हे लिंग गुणोत्तर प्रमाण 854 इतकं आहे। ठाणे जिल्हा ग्रामीण शक्तीचा कौल ठरणार आहे। ठाणे जिल्ह्यात महिला शक्तीचा कौल ठरणार आहे। जिल्ह्यात एकूण 6,592 मतदार केंद्र असून सर्वाधिक 511 केंद्रे ग्रामीण भागात असलेल्या मुरबाड मतदारसंघामध्ये तर सर्वात कमी म्हणजे 251 केंद्र ही उल्हासनगर मतदारसंघामध्ये आहे। आपल्याला माहितीच आहे, भारत निवडणूक आयोगाने परवा 16 तारखेला आदर्श आचारसंहिताने निवडणुकीची सूचना प्रसिद्ध केलेली आहे। या सूचनेप्रमाणे राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यामध्ये मतदान घेतलं जाणार आहे। आपला जिल्हा हा 5व्या टप्प्यामध्ये असणार आहे। या 5व्या टप्प्यामध्ये निवडणुकीची अधिसूचना 26 एप्रिल 2024 रोजी निघणार आहे। या अधिसूचनेनुसार नामनिर्देशनपत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक 3 मे असणार आहे। नामनिर्देशनपत्राची छाननी 4 मेला होणार आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम मुदत 6 मे आहे। मतदानाचा दिनांक 20 मे आहे आणि मतमोजणी 4 जून 2024 मंगळवार या दिवशी होणार आहे। याच अनुषंगाने मी आपल्याला हेही सांगू इच्छितो की जिल्ह्यामध्ये एकूण मतदाराची संख्या विचारात घेतली तर 65,01,671 एवढे एकूण मतदार आहेत। त्यामध्ये 35,06,082 एवढे पुरुष मतदार आहेत आणि 29,94,315 एवढ्या महिला मतदार आहेत आणि 1,274 हे ट्रान्सजेंडर इतके मतदार आहेत। जिल्ह्यामध्ये 6,592 मतदान केंद्र असणार आहे आणि साधारणपणे 42,000 कर्मचाऱ्यांची आवश्यकता असणार आहे। या सगळ्या प्रक्रियेमध्ये उमेदवारांना त्यांच्या ज्या परवानगी दिल्या जाणार आहेत त्या 1 विंडो पद्धतीने दिल्या जाणार आहेत। त्यांची सगळे जे ॲप्लिकेशन्स IT ॲप्लिकेशन्स आहेत, CVGIL असेल, एनकोर असेल, वोटर हेल्पलाईन असेल, या सगळ्या रोल आऊट केले गेलेल्या आहेत। या माध्यमातून उमेदवारांनाही निवडणुकीच्या संदर्भातल्या सगळ्या परवानगी वेळेत आणि अगदी तातडीने देण्याच्या संदर्भातला आमचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न असणार आहे। त्यासोबत इलेक्शनच्या कामाच्या संदर्भामध्ये जे उपस्थित असणारे इलेक्शनवर काम करणारे जे कर्मचारी, अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्या सगळ्यांच्या पोस्टल बॅलेट पेपरच्या आधारे किंवा EDCच्या आधारे आम्ही त्यांचंही मतदान जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत
म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्य प्रेक्षकांसाठी विनामूल्य. हायलँड पार्क मैदानावरती 22, 23 आणि 24 मार्च रोजी होणार सादरीकरण. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली व अलौकिक वारशाची माहिती, त्यांचे कार्य, नीती, चरित्र, विचार व कार्यकुशलतेची जनसामान्यांना, विशेष करून विद्यार्थ्यांना, तरुण पिढीला मार्गदर्शक ठरावी या उद्देशाने विविध उपक्रमांचं आयोजन शासन, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या उपक्रमाचा महत्त्वपूर्ण भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्य या कार्यक्रमाचे सलग 3 दिवस विनामूल्य सादरीकरण होणार आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये 22 ते 24 मार्च दरम्यान 3 दिवसाच्या कालावधीत रोज सायंकाळी 6:30 ते 9:30 या वेळेत हायलँड मैदान ढोकाई, माजीवडा, ठाणे या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. आतापर्यंत हा प्रयोग राज्यात 20 जिल्ह्यांमधील हजारो नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी या महानाट्याचा आनंद अनुभवला आहे. तर ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी नागरिकांसाठी विनामूल्य असलेल्या या महानाट्य कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे. त्याच पार्श्वभूमीवरती आज आमदार संजय केळकर यांनी जाणता राजा महानाट्य जिथे होणार आहे त्या ठिकाणची पाहणी केली. यावेळी सोबत भाजप ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वागुले, परिवहन सदस्य विकास पाटील, हेमंत म्हात्रे, रमाकांत मडवी, जितेंद्र मडवी येथे उपस्थित होते. आज या ठिकाणी आम्ही आलो आहे आणि हे तसं मैदान जे आहे ते ऐतिहासिक मैदान आहे. आदरणीय नरेंद्र मोदींची सुद्धा यशस्वी सभा या हायलँड पार्कला झाली होती. जाणता राजाचा प्रयोग महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रभर निरनिराळ्या जिल्ह्यामध्ये दिले, तर त्याच्याच अनुषंगाने ठाण्यामध्ये देखील जाणता राजाचा प्रयोग 22, 23, 24 ही फार मोठी ठाणेकरांना मेजवानी आहे. एक प्रेरणादायी अशा प्रकारचं या ठिकाणी महानाट्य सादरीकरण आहे. आणि जाणता राजा हे केवळ देशाला नाही तर जगाला आता माहिती आहे की जाणता राजा हे फार मोठं महानाट्य आहे की ज्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण त्यांचा पराक्रम, त्यांचं शौर्य सगळं या ठिकाणी जिवंत साकारलं जातं. आणि आज या दृष्टीने या हायलँडच्या मैदानामध्ये हा महानाट्य 22 तारखेपासून 3 दिवस सुरू होणार आहे. मी ठाणेकरांना पण आवाहन करेन की अशा प्रकारचं या महानाट्याला आपण जरूर हजेरी लावा. शासनाच्या माध्यमातून आहे आणि शासनाने गेल्या 1 महिन्यापासून निरनिराळ्या ठिकाणी जाणता राजाचे प्रयोग जे आहेत ते निरनिराळ्या ठिकाणी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं हे 350वं वर्ष. शेवटी आमचं दैवत आहे, आमचा देव आहे आणि त्यांनी जो विचार दिला तो विचार पुढे नेण्याकरता निरनिराळ्या दुर्ग संवर्धनापासून ते अशा महानाट्याच्या प्रयोगापर्यंत हे शासनाच्या माध्यमातून आपण करण्याचा प्रयत्न करतो आहे. मी आवाहन करेन की अवश्य या जाणता राजाच्या प्रयोगाला आपण भेट द्या. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466.
बुधवारी ठाणे शहरात झोनिंग पद्धतीने होणार पाणी पुरवठा. ठाणे महानगरपालिका स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत सोनाळे जंक्शन ते कल्याण फाटा जंक्शन पर्यंत महानगरपालिकेच्या 2 मुख्य जलवाहिन्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH3 च्या रुंदीकरणामध्ये बाधित होत आहेत. त्यामुळे सदर कामात अडथळा येत असून सदरचे काम अत्यंत आवश्यक आहे. त्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेच्या बुधवारी दिनांक 20 मार्च 2024 रोजी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत 12 तासांसाठी एक जलवाहिनी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे शहराला पुरवण्यात येणारा पाणीपुरवठा 30% कमी होणार आहे. त्या अनुषंगाने ठाणे शहरातील विविध ठिकाणी झोनिंग करून पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचं नियोजन करण्यात येणार आहे. वरील शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावरती येईपर्यंत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा व ठाणे महानगरपालिकेत सहकार्य करावे असं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.